कालची शेवटची कथा आपण पाहिली ती म्हणजे नृसिंह अवताराची. भगवान नृसिंह यांनी अवतार धारण केलेला आहे. हिरण्यकश्यपूचा वध सुद्धा केलेला आहे. ब्रह्माजींनी त्यांना दिलेल्या वरदानानुसार त्यांचा इथं वध झालेला आहे. आणि भक्त प्रल्हाद तथा भगवान नृसिंह या दोघांमध्ये एक सुंदर असा संवाद आज आपल्याला इथं पाहायचा आहे. बघा, भगवान नृसिंह यांनी क्रोधामध्ये येऊन हिरण्यकश्यपूचं वध केलेला आहे, परंतु वध केल्याच्या नंतर सुद्धा त्यांचा क्रोधाग्नी शांत झालेला नाही. आता त्यांच्या क्रोधामुळे त्रिभुवनामध्ये जणू काही आग लागल्यासारखं होत आहे. सर्व देवी देवता म्हणतात काहीतरी करा, कुणीतरी करा आणि नृसिंह भगवंताचा तुम्ही क्रोध शांत करा. परंतु कुणीही पुढे जायला तयार नाही, कारण त्या सर्वांना माहित होतं की भगवंताचा क्रोध हा खूप जास्त असतो. त्यामुळं सर्वजण म्हणू लागले, ऋषी मुनी तुम्ही जा. त्यांनी म्हणाले आम्ही जाणार नाही. ब्रह्माजीला म्हणाले तुम्ही सृष्टीचे रचयिता आहे. सृष्टीचे रचयिता ब्रह्माजी म्हणतात की जरी सृष्टीचे रचयिता आहो तरी सुद्धा माझ्या सृष्टीच्या पलीकडे ज्यांचं अस्तित्व आहे ते म्हणजे भगवान नृसिंह. आणि म्हणून त्यांना मी काही जाऊन म्हणू शकत नाही. सर्वजण मिळून माता लक्ष्मीकडे गेले आणि माता लक्ष्मीला म्हणतात अहो तिथं तुमची पती आहेत ना, शेर विष्णूचेच अवतार आहेत, तुम्ही जा आणि तुम्ही त्यांना समजावा. माता रुक्मिणी म्हणतात, माता लक्ष्मी म्हणतात की इथं माता लक्ष्मीला थोड्या वेळासाठी अहंकार आला होता आणि माता लक्ष्मी यांनी अहंकार वश होऊन त्यांच्या समोर जातात. त्यांना वाटले की माझ्याकडे पाहून तरी भगवंत शांत होती, परंतु जशा माता लक्ष्मी भगवंताच्या समोर गेले भगवंताचा क्रोध हा अजून जास्त वाढलेला पाहून माता लक्ष्मी म्हणतात की त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी मी सुद्धा असमर्थ आहे. तेव्हा त्यांना उत्तर मिळाले की तुम्ही असमर्थ आहात याचं कारण काय की भगवंत हे भक्ताच्या अधीन आहेत आणि तुम्ही अहंकार घेऊन भगवंताजवळ गेले होते. आणि मी कालच सांगितलं होतं की स्वार्थ जळत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. जोपर्यंत अहंकार आहे, जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत भगवंताची किती जरी सेवा केली तरी सुद्धा भगवंत आपल्याच्याने रिझणार नाही. भगवंताला आपण आवडणार नाही. आणि पुढे चालून सर्वजण मिळून भक्त प्रल्हादाकडे प्रार्थना करतात की हे भक्त प्रल्हाद, भगवंत जर कुणाच्या अधीन असतील, स्वाधीन असतील तर ते त्यांच्या भक्तांचे आहेत आणि आमच्यापैकी त्यांचे सगळ्यात मोठे भक्त म्हणजे तुम्ही आहेत. आणि म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करतोय की कृपया करून तुम्ही भगवंतासमोर जा आणि नृसिंह भगवंत यांचा तुम्ही क्रोध शांत करा. आणि म्हणतात जसे भक्त प्रल्हाद नृसिंह भगवंताच्या समोर गेले तसा त्यांचा क्रोध शांत झाला. नृसिंह भगवंतांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले आणि वात्सल्य भावाने आपला हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे. गोपाल कृष्ण यावरून सर्वांना एक गोष्ट लक्षात आली की भगवंताला जर आपलंच करायचं असेल तर फक्त भक्तिभावाने करू शकतो, कारण भगवंत म्हणतात मी माझ्या भक्ताच्या अधीन आहे, त्यांच्या पलीकडे मला दुसरं काही सुचत नाही. हे जग माझ्या अधीन आहे आणि मी माझ्या भक्तांच्या अधीन आहे. तेव्हा भक्त प्रल्हाद यांनी नृसिंह भगवंताला एक विनंती केली. नृसिंह भगवंताला त्यांनी म्हणतात की जरी माझ्या वडिलांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, जरी त्यांचं पाप खूप जास्त होतं तरी सुद्धा माझी तुमच्याकडे विनंती आहे, जरी तुम्ही त्यांचा क्रोधावश वध केलेला आहे, माझी विनंती आहे की तुम्ही त्यांना मोक्ष प्रदान करावं. तेव्हा भगवंत सांगतात की तुम्ही म्हटले हे तर ठीकच आहे, पण जरी नाही म्हटले तरी सुद्धा ज्यांना माझ्या हाताने मृत्यू मिळतो मुळात त्याचा मोक्ष होणे हे शक्य, हे
गोष्ट नाही. त्यांना मोक्ष मिळणार म्हणजे मिळणार. आणि याचा पूर्वजन्म इतिहास काय आहे तर म्हणतात सनकादिक ऋषींनी ज्यांनी श्राप दिलेला आहे की तुम्हाला 3 जन्म. हे जे 2 राक्षस म्हणजे कोण, जय आणि विजय, भगवंताचे द्वारपाल आहेत. एकदा सनकादिक ऋषी त्यांना भेटण्याकरता जातात आणि सनकादिक ऋषींना त्यांनी थांबवले. अहंकार आला की आम्ही भगवंताचे द्वारपाल आहोत आणि म्हणून ऋषींचा संतांचा अपमान त्यांच्या वाटून घडला आणि त्यांनी श्राप दिला की भगवंताचे पार्षद असून सुद्धा काही फायदा नाही, कारण वागणूक तुमची सर्व राक्षसांसारखी आहे आणि म्हणून त्या भगवंताला विसरून तुम्ही राक्षस योनीमध्ये पृथ्वीवर जन्म घेसाल. हा श्राप त्यांना दिला आणि त्यांना पुनश्च एकदा पृथ्वीवर राक्षस म्हणून जन्म घ्यावा लागला. आता त्यांचे पुढचे जे जन्म आहे 3 जन्म घ्यावे लागले. आणि भगवंत म्हणतात त्यांनी जरी त्या चूक त्यांच्याकडून झाली तरी सुद्धा शिष्य चुकला त्यामध्ये गुरुची सुद्धा तेवढी चूक असते की मार्ग दाखवण्यामध्ये त्यांनी असक्षम ठरलेले आहेत, सक्षम ठरलेले नाहीत. आणि म्हणून जशी मुलाची चूक तेवढी आई वडिलांची चूक म्हटल्या जाते त्याचप्रमाणे म्हणतात की त्यांची चूक झाली म्हणजे माझी सुद्धा यामध्ये चूक आहे की मी त्यांना माझ्या धाममध्ये राहून सुद्धा त्यांना अहंकारापासून दूर ठेवू शकलो नाही. आणि म्हणून त्यांनी ज्या ज्या जन्मामध्ये जातील त्या त्या जन्मामध्ये एक वेगळा अवतार घेऊन मी त्यांचा वध करणार आणि 3 जन्म झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी माझ्या धामाला इथं परत येणार. तर त्यांचा पहिला अवतार हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप होता. दुसरा अवतार त्यांचा रावण आणि कुंभकर्ण तथा तिसरा शिशुपाल आणि दंतवक्र हे होते. बाकीचे पुढचे अवतार आपल्याला पुढे पाहायचे आहेत. हे 2 अवतार त्यांचे इथे संपलेले आहेत. तेव्हा भगवान कृष्ण यांना भक्त प्रल्हादाने एक अजून प्रश्न विचारला, देवा तुम्ही म्हणता ठीक आहे की मनुष्याला भक्ती मार्गाला लागायला पाहिजे, परंतु मनुष्य भक्ती मार्गात लागत नाही याची सगळ्यात मोठी चूक, सगळ्यात मोठं कारण सुद्धा तुम्हीच आहे. भगवंत म्हणतात कशा प्रकारे, अहो एवढं सुंदर जग बनवले, एवढी माया तुमची प्रबळ आहे, साधारण मनुष्य सोडा भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटुनी पाडते असं या संसाराचं या भवनदीचं पाणी आहे. अहो साधू संतांसारख्यांना सुद्धा हे पाणी सोडत नाही तर आपल्या साधारण मनुष्याचं कुठं काय होणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर ही माया बनवलीच नसती तर मनुष्य त्यामध्ये पडलाच नसता. ते भगवंत म्हणतात मी बनवलं कशासाठी, मी तुम्हाला बनवलेलं आहे आणि तुम्हाला तुम्ही एकटे पडू नये यासाठी तुम्हाला पार्टनर सुद्धा दिलेला आहे. तुमचा वंश पुढं राहिला पाहिजे यासाठी तुम्हाला मुलं मुली सुद्धा दिलेले आहेत. तुम्हाला पूर्ण वंश परंपरा सुद्धा दिलेली आहे. महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला डोळे दिले तर पाहण्यासाठी सुंदर जग सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला जीभ दिली तर ती चव घेण्यासाठी खूप प्रकारचे चव सुद्धा दिलेले आहेत. तुम्हाला हात दिला तर स्पर्श सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला कान दिले तर ऐकण्यासाठी सुंदर ध्वनी सुद्धा दिलेले. तुम्हाला नाक दिले तर फक्त श्वास घेण्यासाठी नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सुगंध सुद्धा दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा भगवंतांनी ज्या गोष्टी आपल्याला दिलेले या किती चांगल्या सिक्वेन्स मध्ये दिलेल्या आहेत, बरोबर. कल्पना करा ओठ आत आणि दात जर पुढे असते तर मनुष्य कसा दिसला असता, नाक जर वर असतं आणि तोंड जर मधात असतं आणि डोळे जर खाली असते तर आपल्याला काय करावं लागत होतं, जेवण करताना आधी एक घास तोडायचा, खालच्या डोळ्यांना दाखवायचा, इथं वास घ्यायचा आणि त्याच्यानंतर तोंडामध्ये घालायचंय. भगवंताने किती सुंदर सिक्वेन्स ऑर्डर नुसार दिलेले आहे. समोर घास तोडला का कचरा आहे का लगेच दिसते, नाकाजवळ गेलं का लगेच त्याच्यामध्ये वास कोणत्या प्रकारचा आहे तो सुद्धा दिसतो, तोंडामध्ये गेला का लगेच त्याची चव सुद्धा मनुष्याला कळते. बघा बरीच जण मनुष्य म्हणतात की कानामध्ये हे तिथं काय ते टोचावं लागतं, काय हे घालावं लागतं ते घालावं लागतं. बघा जे भगवंताला पाहिजे ते भगवंताने सर्वच दिलेलं आहे. भगवंत म्हणाले का त्याला फक्त नाकच द्या, नाकाला छिद्र द्यायचे नाही. पुढे गेल्याच्या नंतर याला वाटलं तर हा छिद्र पाडून श्वास घे म्हटले का नाही, नाक दिलं पण श्वास घेण्यासाठी छिद्र सुद्धा दिलेले आहेत. कानाला सुद्धा जिथं छिद्र पाहिजे तिथं बरोबर आहे, बरोबर ना. हे जे आपण घालतोय हे कशासाठी घालतोय, शृंगार म्हणून घालत आहे. आणि म्हणून याला जर हे नसतं त्याला ते रुपये नसेल तर मोक्ष मिळणार नाही. तर शरीरावर घालणाऱ्या आभूषणाचा आणि मोक्षाचा दूर दूर पर्यंत कोणताही संबंध येत नाही. आणि भगवंत म्हणतात हे सर्व तुम्ही एकटे पडू नये यासाठी मी दिलेलं आहे. जसं बघा प्रत्येक गोष्टीचे 2 उपयोग आहेत, चांगला आणि दुसरा वाईट. जसा मोबाईल चांगला आहे का वाईट आहे याचं उत्तर वापरणारा कसं आहे यावर अवलंबून आहे.
बघतोय तर मोबाईल चांगला आहे. एखाद्याकडे मोबाईल आहे, उठलं का रील, उठलं का रील्स, उठलं का रील्स, त्यासाठी मोबाईल चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही बघा, रील्स पाहून 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 हे जो सोशल मीडिया आहे किंवा इंटरनेट आहे याने आपल्या डोक्यावर एवढा कब्जा केले. अहो, पती पत्नी सुद्धा एकमेकांना जेवढं जवळून ओळखत नाही ना तेवढे हे सोशल मीडियाचे सर्व ऍप्स ओळखतात. माणसाचा जसा मूड तशा आपल्याला रील्स येतात, बरोबर? एखादा दुखात असेल तर त्याला मरून जाण्याच्याच रील्स येतात. एखाद्याला धोका मिळाला, अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का. एखादा खुशीत असेल तर त्याला पूर्ण जोकिंगच रील्स येतात. म्हणजे एखादा परममित्र सुद्धा आपल्याला जेवढा समजू शकत नाही तेवढा आपल्याला गुगल आणि इंस्टाग्राम वरचे जे सोशल मीडिया ऍप्स आहेत हे आपल्याला ओळखतात. आता त्याचा वापर चांगला सुद्धा आहे आणि याचा वापर वाईट सुद्धा आहे. आपण कोणत्या प्रकारे वापर करतो यावर सर्व अवलंबून आहे. म्हणून भगवंत म्हणतात की जे तुम्हाला सर्व दिलेलं आहे तुम्ही एकटे पडू नये, जीवनामधला आनंद संपू नये यासाठी दिलेले, परंतु तुम्ही जर त्यामध्ये बुडून राहत असाल तर या चूक माझी नाही. या संसाराला तरुण आपल्याला पुढे जायचं आहे. जसं बघा, मनुष्य आपल्या डोक्यामध्ये, सर्वांच्या डोक्यामध्ये भक्ती करा भक्ती करा भक्ती करा. आता बघा, भक्तीचं आपल्या शास्त्रामध्ये आलेलं उत्तर कसं आहे? प्रथम म्हणजे कोणती? मूर्तीपूजा, बरोबर? आपण मूर्तीपूजेच्या पलीकडे भक्ती केली का कधी? नाही. बघा, संत म्हणतात अधिकार कैसा करू उपदेश. ज्याचा जसा अधिकार आहे त्याला त्या प्रकारे भक्तीसाठी उपदेश करण्यात आलेला आहे. जो लहान मुलगा आहे त्याला जर म्हटलं बाबा तू ध्यान कर, कुणाचं करायचं त्याला माहित नाही, मग त्याच्यासाठी मूर्ती आहे. ही मूर्ती आहे, या मूर्तीचं तुला ध्यान करायचंय. तुम्हाला जर म्हटलं माझ्या बहिणीचा चेहरा आठवा, तुम्हाला आठवेल का? नाही. का? तुम्ही पाहिलेलं नाही. आता तुम्ही मला पाहिले, 7 दिवस मला सतत पाहिलेलं आहे. तुम्हाला जर मी इथून गेल्याच्या नंतर 8 दिवसानंतर जरी म्हटलं कांचन ताईचा चेहरा आठवा, तुम्हाला आठवेल का? नाही आठवेल. का? तुम्ही मला पाहिलेलं आहे. मग तुम्हाला जर म्हटलं माझ्या बहिणीचं ध्यान करा, येणार नाही. पण माझं ध्यान करा, माझं ध्यान येईल का? कारण मला पाहिलेलं आहे. मग मूर्ती कशासाठी? पहिला वर्ग, बाबा ही मूर्ती आहे आणि या स्वरूपाचं तुला ध्यान करायचं आहे. आता दुसरं जे स्वरूप आहे भक्तीचं, दुसरी जी पायरी आहे ती कोणती आहे? दुसऱ्या पायरीवर गेलेल्या व्यक्तीला कशाचीही गरज पडत नाही. अहम ब्रह्मास्मी. जिकडे तिकडे त्याला भगवंत दिसतात. इथं भगवंत आहे, तिथं भगवंत आहे, तिथं भगवंत आहे. प्रत्येक ठिकाणमध्ये त्याला भगवंत दिसतो. आपल्याला भांडण करणाऱ्या व्यक्तीमध्ये, आपल्याला शिव्या देणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा भगवंत त्याला दिसतो. एका भक्ताची, खऱ्या भक्ताची, दुसऱ्या पायरीला गेलेल्या भक्ताची किती भक्तीची मर्यादा असते लक्षात घ्या. म्हणतात एकदा नाथ महाराज यांनी नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले आणि आंघोळ करून जसे आले, मी ऐकलेली कथा आहे, तुम्हाला सुद्धा सांगते, ऐका. तिथे एक पठाण होते. जसं नाथ महाराज आंघोळ करून आले तो पठाण त्यांच्यावर थुकला. आता नाथ महाराजांनी भांडण नाही केली, पुन्हा जाऊन आंघोळ केली, पुन्हा तो पठाण थुकला. तिसऱ्या वेळेस जाऊन आंघोळ केली, तो व्यक्ती पुन्हा थुकला. चौथ्या वेळेस, 5व्या वेळेस 108 वेळा तो थुकला आणि 108 वेळा महाराजांनी नदीमध्ये जाऊन स्नान केलेलं आहे. शेवटी 109च्या वेळी महाराज समोर आले आणि महाराजांना वाटलं हा पुन्हा थुकेल म्हणून समोर उभे राहिले. एवढ्यामध्ये त्या व्यक्तीने हात पकडले आणि म्हणतात मला माफ करा. तुमच्या सारखा धैर्यशील भक्त मी आतापर्यंत पाहिलेला नाही आणि तुमच्यामुळं, माझ्यामुळं तुम्हाला जे कष्ट झाले त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतोय. तेव्हा नाथ महाराज म्हणतात तुमच्यामुळं मला कष्ट झाला हा विषय चुकीचा आहे का? कारण तुम्ही हा विषय कष्ट म्हणून पाहिलेला आहे, पण मी हा विषय भक्ती म्हणून पाहिलाय. तुम्ही माझ्यावर 108 वेळा थुकला, मी किती जरी वेळ काढला तरी सुद्धा मला 108 वेळा माझ्या नदीचं स्नान होत नव्हतं. आज तुमच्यामुळे मला 108 वेळा माझ्या नदीचं स्नान घडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताला शोधायचंय. एखादा शिवे देतोय, भगवंत देतो. हा मारतोय, भगवंत मारतोय. याने बोलले, भगवंत बोलले. आता बोललेले वाक्य कोणत्या परिस्थितीमध्ये आणि कोणी कुठं लागू करावे हे सुद्धा कळलं पाहिजे. बरं, आता तुम्हाला म्हटलं एखादा शिव्या देतोय देऊ द्या, एखादा मारतोय मारू द्या. आता एखाद्या बॉर्डरवरच्या जवानाला म्हटलं मारतो मारू द्या, तर ते आर्मी भारत देशात घुसल ना. म्हणजे कोणतं वाक्य कुठं वापरावं हे सुद्धा कळालं पाहिजे. जसं लग्न करा हा विषय ठीक आहे, परंतु युवा वर्गाने करा ठीक आहे. म्हाताऱ्या लोकांनी ज्यांचं सगळे दात पडले त्यांना हे लागू होणार का? नाही. किंवा ज्याचा जन्म 2 वर्षाखाली झाले त्याला लागू होणार का? नाही. वाक्य सर्व बरोबर आहे, फक्त कोणत्या वर्गानं कुठं कोणत्या परिस्थितीमध्ये लावावं हे सुद्धा प्रत्येकाला कळालं पाहिजे. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितले भक्तीची पहिली पायरी मूर्तीपूजा.
मानसपूजा, तिसरी पायरी, सगळीकडे भगवंत दिसत आहेत आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे स्वतःमध्ये सुद्धा त्यांना भगवंताची अनुभूती जाणून होत आहे की माझ्याच मध्ये नाही तर सर्वत्र हे भगवंत आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच तो ब्रह्म आहे. परंतु आपण कधी मूर्ती पूजेच्या पलीकडे गेलेलो नाही आणि यासाठी सुद्धा भगवंताने सोपा मार्ग सांगितले. मी 3 दिवसापासून एकच सांगते. सगळ्यात महत्वाचा भक्तीचा मार्ग कोणता? नामस्मरण. फक्त नामस्मरण करा. बसल्या ठिकाणी कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. जिथे वेळ भेटेल तिथं फक्त आणि फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे. काहीही करायची दुसरं गरज पडणार नाही. लगती सायाचं काही सहन करायची गरज नाही. जावे वनांतराला जायची गरज नाही. सुखी येतो घरा नारायण. एखादा म्हणत असेल की मी वेदशास्त्र पुराणालाच हो म्हणतोय, बाकीच्यांना मी मानत नाही, तर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अहो वेदशास्त्रांकडे तुम्ही कशाला वेळ घालता? मी त्याचं सार ऐकत काढून देतो ना. चहूवेदी जाणं साई शास्त्र कारण आठवलं हे पुराण. 4 वेद 6 शास्त्र 8 पुराण सर्वांचं सार काढून देतोय. काय? फक्त भगवंताचं नाम करतात आणि कलियुगामध्ये एकच आहे, फक्त भगवंताचं नाम गाणे आणि भगवंताचं नाम घेणे. मनामध्ये भाव ठेवा, भगवंताचं नाम घ्या. आता दुसरं काही थांबवायची गरज नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं की मी जर भगवंताचं नाम घेतलं, टाळकुटत देवाजवळ बसलं तर माझा संसाराचा गाडा पुढे चालणार नाही. संत म्हणतात संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे. संसारामध्ये राहा पण कशा प्रकारे? आसोनी नसावे. जशी एक नाव आहे ती पाण्यावर आहे, नदीच्या पाण्यावर आहे. जोपर्यंत नाव पाण्यावर आहे तोपर्यंत नाव तरत राहते. जसं नावेमध्ये पाणी यायला लागतं तसं ती नाव बुडून जाते. तशा प्रकारे ही शरीर रूपी नाव हे भवसागराची नदी तरुण जाण्यासाठी दिली आणि आपण जर या संसार रूपी भवसागराचं पाणी आपल्या नावेमध्ये शिरू दिलं तर आपण सुद्धा यामध्ये बुडून मरणार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात या संसारामध्ये राहा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा, प्रत्येक करा. काय करायचंय करा. संतती निर्माण करा, संपत्ती कमवा. पैसा कमावू नका अशातला विषय नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आली पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमी कथेमध्ये सांगते की बेईमानीनं किती जरी आपण संपत्ती कमावली तरी सुद्धा लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून आणि इमानदारीनं खाणाऱ्याचं कधीच आयुष्यात पोट रिकामं राहत कधीच पोट रिकामं राहणार नाही. म्हणून कार्य करा, संपत्ती कमवा, पण ती कुणाला मारून आलेली नसावी, ती बेईमानीनं आलेली नसावी. आपल्या कमावलेल्या संपत्तीमध्ये कुणाचे अश्रू नसावे. आणि हाच नियम आपल्याला संपत्ती कमवण्यासाठी सांगितलंय. आता खर्च करण्यासाठी सुद्धा नियम दिले बरं का. कुठं खर्च करायचे? दान करा. आता दान सुद्धा कोणत्या ठिकाणी करायला सांगितले? एखाद्या व्यक्तीला म्हटलं तू दान कर बाबा. समोर एक व्यक्ती आला, त्याने म्हटले बाबा मला फार दारू प्यायची लत लागलेली आहे, मला दारू प्यायची, थोडस दान कर, भगवान तेरा भला करेगा. इथं दान करायचं का नाही करायचं? इथं करायचं नाही. कारण आपण केलेल्या दानाच्या पैशाचं कुठंतरी चांगल्या कामाला तो लागला पाहिजे याची सुद्धा सर्वांनी दक्षता घ्यायची असेल. आपण कुणाला दान करायचं, त्या दानाच्या बद्दल कुणाचं अश्रू निघत असेल, कुणाचं जर वाईट होत असेल तर हे दान काहीही कामाचं नाही. समाजामध्ये बरीच जण आहेत, एखादा व्यक्ती पीत जरी नसला तरी सुद्धा घे बाबा बॉटल. एका बॉटल पासून सुरुवात होते, बाकीच्या बॉटल, पहिली बॉटल ही फ्री बॉटल म्हणतात. फर्स्ट बॉल, ट्रायल बॉल तो ओव्हर मध्ये घेतल्या जात नाही, परंतु ट्रायल बॉल ज्यानं घेतला त्याचं आयुष्य बर्बाद झालं म्हणून समजायचंय. पहिला जी बॉल आहे, पहिली जी बॉटल आहे फ्री मध्ये, त्याच्यानंतर आपण लोटांगण घालू 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 सर्व ते बर्बाद होणार म्हणजे होणार. म्हणून दान कुठं करावं हे सुद्धा मनुष्याला कळालं पाहिजे. आणि दान केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, जुनी लोक सांगून गेली दान करताना अशा प्रकारे दान करा, सरळ हाताने दान केलं तर उलट्या हाताला सुद्धा पत्ता लागू नये. हल्लीची दान करण्याची पद्धतच थोडी वेगळी आहे. मला हल्ली दान करतात 100 रुपयाचं, ऍडव्हर्टाइजमेंट करतात 1000 रुपयाची. मी केले अरे बाबा सर्वांना माहिती आहे तू केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण केलेल्या दानाला म्हणतोय की मी केले, त्यावेळी भगवंत म्हणतात एक तर त्या दानाचं फळ माझ्याकडून घे, नाहीतर मी केलं म्हणून मोठेपणा घे. पण ज्याला मोठेपणा पाहिजे त्यांनी म्हणून दाखवायचं की मी केलं, आणि ज्याला त्या दानाचं फळ पाहिजे त्यांनी म्हणायचं त्या भगवंताने मला निमित्त बनवून हे दान माझ्याकडून करून घेतलेलं. म्हणून संपत्ती कमवा,
परंतु कोणत्या मार्गाने कमवावी आणि कुठं खर्च करावी हे सुद्धा कळालं पाहिजे. बघा, खर्च कोणत्या ठिकाणी करायची? धर्माच्या ठिकाणी. जसं आपण सर्वांनी मिळून इथं केलेलं आहे. बरीच जण म्हणतात सप्ताहानं काय बिघडतो, कीर्तनानं काय बिघडतं, सप्ताह करून काही फायदा नाही, कीर्तन करून फायदा नाही, कथा करून फायदा नाही, ओनली वेस्ट ऑफ मनी. पैशाचा धिंगाणा म्हणजे सप्ताह करणे. अशा लोकांना माझं फक्त एकच उत्तर आहे, अरे बाबा, दिवाळी सारख्या सगळ्यात मोठ्या सणाला सुद्धा जो व्यक्ती एक परिवार मिळून आनंद घेऊ शकत नाही ना, या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये अख्खा समाज मिळून तो आनंद घेत असतो. यामध्ये कितीही त्रासलेला व्यक्ती असू दे, इथं आलं आपण शेवटी बघायलोय, जो तो त्याच्याच नादात नाचत आहे, कुणाला कुणाशी घेणं देणं नाही. आमचे तबलावादक अंकल तर तबला सोडून नाचत आहे, त्यांचा व्हिडिओ फार व्हायरल झाला. खाली कमेंट माझ्या आला, हे तेच आहेत का तबलावादक? हा बाबा तेच. आणि आमचे बनसोडे काका, त्याची एक ऍक्शन फार व्हायरल आहे, ती मला पण माहित नाही, वेगळीच अशी मान फिरवतात. हा, एक धडचे सिंपल ठेवतात, एकदा करून दाखवलं तर चांगलं आहे. आता त्यांनी लाजत आहे, तेव्हा जेव्हा त्यांनी वाजवतात ना टंटाडन टंटाडन, तेव्हा त्यांच्या फक्त डोक्याकडे लक्ष, त्याचं शिर जे आहे हे स्तब्ध राहते, स्थिर राहते, आणि मान जे फक्त हा जमलो म्हणतात, जमलो फक्त मान. राहिला प्रश्न इकडे, ते देव माणूस आहे, फार गंभीर. त्यांनी खूप हसले, म्हणजे असं समजावं तो व्यक्ती करोडातून एक आहे ज्यांनी आमच्या गायकवाड काकांना हसून दाखवले. जसं सोनं विकत घ्यावं लागतं ना, तसं त्यांचा हसू विकत घ्यावं. असं नाही की त्यांनी हसत नाही, त्यांनी मनातल्या मनात हसतात. बघा, मला माझ्या सर्व घरचे म्हणतात तुला रडताना कधी पाहिलं नाही. मी म्हणते मी रडते दुःख झाल्याच्या नंतर, पण बाहेर येत नाही, ते मनातल्या मनात रडते. तसं त्यांचं आहे, हसणं सगळं इकडं. आणि आमच्या पांडुदादाचं मूडवर आहे, चांगलं वाजलं का त्यांचा आपोआप आनंद निर्माण होतो. हा बघा, आपण हसण्यासाठी तोंडाचा उपयोग करतो, त्यांनी हसण्यासाठी त्यांच्या पॅडचा उपयोग करतो. हा एकदा दादा हसून ते पण पडले खाली. अशा प्रकारे जो आनंद आपण कुठेही लुटू शकत नाही, तो आनंद या स्वतःच्या 7 दिवसामध्ये प्रत्येक महिला, प्रत्येक व्यक्ती लुटत असतो. आणि म्हणून म्हणतात की सप्ताह बघा कधीच कुणाचं वाईट झालेलं नाही, कारण सप्ताहामध्ये प्रत्येक कीर्तनकार असो, कथाकार असो, सर्वांना काय म्हणतात, व्यसन करू नये, भगवंताच्या मार्गाला लागावं. आणि लहान लहान मुलांना सुद्धा संस्काराचं पूर्ण कसं द्यावं, संस्कार कसे द्यावे, यावरच सगळं जास्तीत जास्त फोकस केलेलं असतं. मग मला सांगा, अशा धर्माच्या ठिकाणी पैसा खर्च करायला काय हरकत नाही. महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला हा विषय सांगूनच फायदा नाही महाराज. अख्ख्या गावात आमच्या भागामध्ये 10-15 गावामध्ये मिळून जेवढे मंदिर होते ना, तेवढे तुमच्या एकट्याच गावामध्ये मंदिर होते. त्याने तुम्हाला टाळ्या वाजवायला मदत खूप भारी. सप्ताह, कथा, कीर्तन यामध्ये जो आनंद आहे हा दुसरं कुठेही मिळू शकणार नाही. आणि म्हणून म्हणतात की दान करा कुठं, अशा धर्माच्या ठिकाणी. आणि बरेच जणांनी केलेलं सुद्धा आहे. आता बघा, राजा बलीची आपल्याला कथा आहे. तर राजा बली आधीच्या जन्मामध्ये एक चोर होते. त्यांनी विचार केला 10 जागी चोरी करण्यापेक्षा एकच चोरी अशी करून पुन्हा चोरी करण्याची गरजच पडणार नाही. 3 भाकरी सोबत बांधून घेतल्या, जंगलमध्ये गेले, चोरी करायची, भाकर सोडली, सायंकाळ झाली, जेवण करून घ्यावं. जशी भाकर आधी, आता टिफिन निघले, आधी रुमाल, पालो काय म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात, थोडं मोठ्या फाळके, खडकं फडक्यामध्ये बांधायचं आणि सोबत घेऊन जायचं. आणि महत्वाचं म्हणजे ते चांगलं पण होतं बरं का. आता टिफिन मध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने खात आहे, असो निसर्गाचा नियम आहे, बदलाव करणे आणि परिस्थितीनुसार बदलाव करून घेण्यातच आनंद आहे. आणि बघा, त्याने फडकं नेलं होतं,
रुमाल त्यामध्ये बांधून आपली शिदोरी सोडली. जशी सोडली समोर एक कुत्रा आणि जणू काही तो कुत्रा खूप दिवस झालं काही खाल्लं नाही. तरी त्या राजाला वाटले, बलीला वाटले की माझ्याकडे एक जरी दिली तरी माझ्याकडे 2 शिल्लक. एक दिली, कुत्र पुन्हा उचलला. दुसरी दिली, अजून कुत्रा आला. तिसरी दिली, 3 भाकरी कुत्र्याला दिल्या आणि स्वतः उपाशी राहिला. बघा मी नेहमी सांगते, दानाला महत्व नाही, पैशाला महत्व नाही, ते कोणत्या वेळेमध्ये आपल्याला मिळतं. एखादी वस्तू मिळाली, त्या वस्तूला महत्व नाही, कोणत्या वेळेमध्ये मिळाली याला महत्व आहे. तुम्हाला आता किती ऑक्सिजन मास्क वाटतो म्हटलं तर फायदा नाही, पण तुम्हाला मेन काळामध्ये ऑक्सिजनची गरज आहे, त्यावेळेला जर ऑक्सिजन मास्क वाटतो म्हटलं तर हे तुम्हाला तुमचं जीवन दान दिल्यासारखं होणार. आणि तो कुत्रा भुकीने व्याकुळ झाला आणि स्वतःची खाण्याची भाकर त्यांनी 3 भाकरी त्या कुत्र्याला देऊन टाकल्या. त्या 3 भाकरीच्या बदल्यामध्ये भगवंतांनी त्यांना 3 लोक 14 भुवनचं राज्य सुद्धा देऊन टाकलेलं आहे. एका कुत्र्याला दान केल्याच्या नंतर जर त्याला एवढं 3 लोक 14 भुवनाचं राज्य मिळत असेल तर आपण सर्वजण तर किती अन्नदान करत आहे. मला आपल्याला भगवंत काय काय नाही देणार. म्हणून दान करा, चांगल्या ठिकाणी करा, पैसा कमवा, भरपूर कमवा, परंतु कमाई करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, किती जरी कमावलं सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. मग हा पैसा इथं आहे ना, इथं वापरा. काय करायचं तेव्हा साठवून ठेवतो म्हटलं तर सोबत येऊ शकणार नाही. मग जर आपल्याला जर पैसा सोबत न्यायचा असेल तर फक्त आणि फक्त एकच ऑप्शन आहे. जसं वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं चलन आहे. भारत देशामध्ये रुपया चालतो, अमेरिकेमध्ये डॉलर चालतो. कोणत्या देशाचं चलन येन आहे, कोणत्या देशाचं चलन, वेगवेगळ्या प्रकारचे चलन आहेत, युरोज आहेत. तसं वेगवेगळ्या देशाचं चलन, वेगवेगळी करन्सी आहे. तशाच प्रकारे वरचं जे चलन आहे हे पुण्य नावाचं आहे आणि हे पुण्य नावाची करन्सी पृथ्वीवर मिळते. काय दिल्याच्या नंतर मिळते, काही करायची गरज नाही. कुणाची निंदा करू नका, नामस्मरण करा, धर्माच्या मार्गाने चाला. जो थांबलाय त्याला साथ द्या, थकलाय त्याला हात द्या आणि जो भुकेलाय त्याला घास द्या. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही. आणि जेवढाही पैसा आपण कमवलाय तो पुण्य रूपामध्ये जाईल आणि आपल्याला वर सुद्धा वापरता येईल. असा किती जरी पैसा म्हटलं तरी वर घेऊन जाता येणार नाही, आपल्याला त्याला पुण्यामध्ये बदलावं लागणार. काय सुंदर गाव आहे महाराज आपलं, अगदी गोड असं. ज्यांच्या घरी आम्ही राहतोय पुढचे परिवार फार गोड. बाबा रोज आमच्यासाठी मलाई काय वगैरे वगैरे खूप सारं घेऊन येतात. त्यांच्या घरी सर्व काकू आई सर्वजण जेवढी काही एवढी सेवा करतात, एवढी सेवा करतात. आमच्या घरी सुद्धा आमची एवढी सेवा होत नसेल जेवढी इथं होत आहे. आमच्या मामीशी सुद्धा आज लोढीवरून आलेल्या आहेत. माझ्यासाठी लोणीला जेव्हा माझी कथा होती तेव्हा माझ्यासाठी रोज काहीतरी नवीन स्वयंपाक बनवायचं त्यांच्या हातामध्ये होतं. आणि त्या 7 दिवसामध्ये एवढं प्रेम दिले की मला वाटते सख्या मामीकडून जेवढं मिळालं नाही तेवढं त्यांच्याकडून मला प्रेम मिळालेलं आहे. फार गोड असं त्यांचा स्वभाव सुद्धा आहे. आणि पूर्ण जो तिथला परिवार आहे झाला तर उद्या सुद्धा आमचा आई साहेब वगैरे येणार आहेत. आणि सुंदर असं आपलं गाव अण्णा ते सुंदर एका शब्दामध्ये त्यांना सांगितलंय. आज त्यांना गरमी होते, थोडं फॅनची व्यवस्था करा. लगेच फॅनची व्यवस्था झालेली सुद्धा आहे. जी गोष्ट फक्त तोंडातून काढायचं आहे तुमच्या गावामध्ये, जसं काही आम्ही तुमची लहान लेकरं आणि तुम्ही आमच्या मायबाप झाल्यासारखं. मुलांना काहीतरी आग्रह करावा आणि आई वडिलांनी तो पूर्ण करावा. एवढं सुंदर आपलं गाव आहे. तर स्वतःसाठी जोरदार करावा. आणि म्हणून दान करायचंय, पण कुठं दान करावं हे कळायला पाहिजे. आणि किती जरी पैसा कमावून ठेवला, साठवून ठेवतो म्हटलं तर आपल्या सोबत येऊ शकणार नाही. काल आपण एक अभंग घेतला होता, एक मानव भाई तू एक मानव भाई पुरा नरा सारखा नर जन्माला आला संसारा आला संसारा. किती जरी बळात तू भगवंताचं नाव घे, नाही घेतलं तर काय होणार. तरी जर तू किती जरी म्हटलं माझं माझं संत म्हणतात, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारं. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सारं. गेल्यावरती आपलं घर नावाचा बाहेर. गेल्यावरती आपलं घर नावाचा बाहेर.
कसं होईल ना? तू म्हणते हिला एवढं वय झालं, ही जाते कधी? आपल्याला वाटतं मी गेल्याच्या नंतर कसं होईल, आपण गेलं तरी कुणाचं काही राहत नाही. बघा, एखादा वडील जर संपत्ती सोडून गेला असेल, एक दोन मुलं असतील, मुलांची संपत्तीसाठी भांडणला, बरोबर ना? माझा अधिकार जास्त आहे, माझा अधिकार जास्त आहे. एखादा वडील कर्ज सोडून गेला तर मुलांची भांडण लागते. तुझ्यावर जास्त प्रेम होतं, तू फेड. लहान म्हणतो तुझ्यावर जास्त प्रेम होतं, तू फेड. मोठा म्हणतो तुम्हीच दोघांना सगळं दिलंय, तुम्हीच फेडा. बघा, एका महिलेचा जर मृत्यू झाला तर आपल्या गळ्यामध्ये मरताना काही सोनं वगैरे असेल, आपण महिन्याचं भरपूर दुखते. समजा 40-45च्या दरम्यान एखाद्या महिलेचा मृत्यू झाला, गळ्यामध्ये भरपूर सोनं आहे, भरपूर आपण दागिने घातलेले आहेत. मला सांगा, आपल्याला जाळताना ते दागिने काढून ठेवतात का तसेच ठेवतात? काढून घेतात. आपलं दागिन्यांवर किती प्रेम आहे, पण आपल्यासोबत एक तरी जातो का? नाही. तेवढं सर्वजण रडणारे राहतात. कल्पना करा, एवढ्या दुःखामध्ये त्यांना आठवण राहतं की हिच्या गळ्यामध्ये आणि काढण्याचा नियम सुद्धा डायरेक्टली काढत बाई, काढून घे माय, तिच्याच मुलीला कामाला. म्हणजे जो हार आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी फार आनंदाने आणलेला आहे, तो हार एक दिवस आपला नसणार. जी गाडी पुरुष वर्ग आपण एवढ्या आवडीनं घेतलेली आहे, ती एक दिवस आपली नसणार. जो कपडा आपण एवढ्या आवडीने घेतोय, त्या कपड्याला एक दिवस कचरा कुंडीमध्ये जावं लागणार. ज्या सर्व फोटो आठवणी असं आपण काढून ठेवतोय, ते आठवणी काही पिढ्यानंतर तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो दूसरे जाने खाएगा. छूट जाएगा. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है वो छूट जाएगा. आगे आगे आया
लागेल. आज जेवढं काही माझे उद्या दुसरं कुणाचं राहणार म्हणजे राहणार. आणि किती जरी माझं माझं म्हटलं तरी सुद्धा, किती जरी मी जात नाही म्हटलं तरी सुद्धा, किती जरी इथं राहण्याची जिद्द केली तरी सुद्धा आपल्याला इथं थांबता येणार नाही. बघा, या जीवनामध्ये कुणाचा जन्म झाला, कुणाचा नाही होणार. कोणी मोठं होईल, कुणी लहान वयातच जाईल. परंतु सगळ्यात सत्य म्हणजे कोणती, आपण दिसायला सर्वजण वेगवेगळे, बरोबर. कुणाचं नाक वेगळं, कुणाचा रंग वेगळा, कुणाचं प्रत्येकाचं शरीरयष्टी, प्रत्येकाचा जो चेहरा आहे हा वेगवेगळा आहे. कुणाचं बँक बॅलन्स वेगळं आहे, कुणाचं कॅरेक्टर वेगळं आहे. परंतु आपल्या सर्वांमध्ये एक साम्य, सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, की म्हणजे कोणती, आपण सर्वजण एक दिवस मरणार आहे. यामध्ये असं कुणी एक नाही, माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी जाऊ शकणार नाही. एक म्हणून नाही, माझ्याकडे खूप नाव आहे मी जाऊ शकणार नाही. नाव असेल तरी आपल्याला मरावं लागेल, पैसा असेल तरी आपल्याला मरावं लागेल. आणि या जीवनातील परम सत्य म्हणजे कोणतं, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू येणार म्हणजे येणार. मग मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर जगण्याची तयारी करतो, त्यासोबत आपण आपल्या मरणाची सुद्धा तयारी आपल्याला करून ठेवावी लागेल, की गेल्याच्या नंतर मला सोबत काही घेऊन जायचं आहे. आणि म्हणून ऋषी भगवंत म्हणतात, जी काही गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत या गोष्टींमध्ये राहा, पण त्यामध्ये जर तुम्ही बुडून मरत असाल तर ही माझी चूक नाही. खायला गोड दिलं तर प्रमाणात खा, शुगर होईपर्यंत खाऊ नये. शुगर होईपर्यंत खाल्लं तर खाणाऱ्याची चूक आहे, देणाऱ्याची चूक आहे का, अजिबात नाही. म्हणतात ना, ऊस गोड झाला म्हणून उडा असे खायचा नसतो. अशा प्रकारे सुंदर असा इथं दोघांचा संवाद होतो. पुढं 8व्या स्कंदामध्ये आपल्याला इंद्रद्युम्न नामक एक राजा, ज्यांनी अगस्त्य ऋषी यांचा अपमान नकळत झाल्यामुळं त्यांना श्राप मिळाला, की मनुष्य असून सुद्धा जड प्राण्यासारखी वागणूक तुमची, आणि म्हणून तुम्हाला प्राण्यांच्या जीवनामध्ये पुढचा जन्म मिळणार. आणि म्हणून त्यांना प्राण्याचा जन्म मिळाला. आणि तेच इंद्रद्युम्न नामक राजा या पुढच्या योनीमध्ये एका हत्तीच्या रूपामध्ये जन्माला आले. आणि या जन्मामध्ये त्या हत्तीचं नाव होतं गजेंद्र. का गजेंद्र मोक्षाची कथा आपल्याला ऐकायची आहे. त्रिकुट नावाचा एक पर्वत, सुंदर परिसर, अगदी निसर्गरम्य असं परिसर, झाडे वेली, पशु पाखरे, सुंदर असं सरोवर, आणि भरपूर त्यांच्या राहण्यासोबत मुलाबाळांसोबत आनंदाने तो गज म्हणजे हत्ती गजेंद्र राहत होते. आणि एक दिवस सर्वांनी ठरवलंय, जसं आपण जातो ना स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी वगैरे, तसं त्यांनी ठरवले जवळ सरोवर आहे, आपण सर्वजण त्यामध्ये जाऊया. आता सर्वजण जाऊ लागले, खेळू लागले, क्रीडा करू लागले. कधी हत्तीने त्याच्या पत्न्या त्याच्या अंगावर पाणी टाकत होत्या, कधी हा सोंडेमध्ये पाणी घालून त्यांच्या अंगावर फेकत होता, मुलं बाळं खेळत होते, हा आनंदाने पाहत होता. असं खेळता 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 एक मगर तिथं आली, आणि त्या मगरीने त्या हत्तीच्या गजेंद्राच्या पायाला पकडली. आता बघा, ते सरोवर म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय आहे, आपला संसार. गजेंद्र कोण आहे, आपण आहे. आणि मगर कोण आहे, काळ, म्हणजे काळरूपी मगर ज्याने पकडलेलं आहे. आता काळरूपी मगरीने या गजेंद्राला पकडले, परंतु गजेंद्राचा अहंकार नष्ट झालेला नाही. गजेंद्र म्हणाला की तुम्ही घाबरू नका, मी एवढा समर्थ आहे की या मगराला मी सहज हरवू शकतो, काही काळजी करायची गरज नाही. भरपूर ताकद लावली, भरपूर दिवस त्यांनी युद्ध केलं, परंतु तरी सुद्धा त्यांना काही लाभ मिळाला नाही. बघा, जेव्हा स्वतःच्या हिमतीने कोणतं कार्य होत नाही तेव्हा मनुष्याला आपल्या जवळची लोक आठवतात, आणि जवळची लोक मदत करायचं सोडून आपल्यापासून पाठ फिरवतात. त्या हातीने आपल्या पत्न्यांकडे पाहिलं. पत्न्या म्हणू लागल्या, तुमच्यासारखा बलाढ्य प्राणी तुमच्या पुढे कुणीही टिकू शकत नाही. तुम्हाला जर त्यांनी सोडू शकत नसेल तर आमच्यासारख्यांचं काय राहील. तुम्ही काळजी करू नका, आम्ही इथंच. मुलाबाळांकडे पाहिलं. मुलं बाळाला म्हणाले, बाबा आम्ही सोडू, पण जर त्याने तुम्हाला सोडलं आणि आमचं पाय पकडलं तर मग काय करायचं. तुमचं त्रास हे जीवन झालेलं आहे, तुम्ही आनंद घेता, तुम्ही जगले, आता मेले तरी हरकत नाही, पण आमचं अजून काहीही झालेलं नाही. मग आम्ही जातोय, तुम्ही युद्ध करा, सुटले का या, आम्ही तुमची वाट पाहू. आधी मुलं गेले, त्याच्यानंतर पत्न्या सुद्धा गेल्या, आणि इथं गजेंद्र एकटाच राहिला. गजेंद्र वाटलं रे, ज्या परिवारासाठी मी माझं सर्वस्व गमावलं, ज्या
नाही कुणीही सोडू शकणार नाही, ना आई ना वडील ना मुलगा ना काका ना काकू ना कोणता मंत्री ना कोणता राष्ट्रपती ना कोणीही सोडू शकणार नाही. आता सर्व जणांपासून मन हटलं. ते म्हणतात ना, जेव्हा आपल्याला आपल्याजवळ कुणीच दिसत नाही तेव्हा सगळ्यात आशेची मोठी किरण म्हणजे कोण असते? भगवंत. तेव्हा त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली. पुन्हा त्या भगवंताला ते म्हणतात कृष्णा
लगलोय, तुझको मैं भूल गया. कशामुळं अपनों के ही जानो. आपल्या लोकांच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये पडलो आणि सगळ्यात आधी तू माझे म्हणून तुला विसरलो. आणि आन पडी जब दुविधा मुझ पर अपने ही पहले रुटे. जेव्हा माझ्यावर दुविधा आली, जेव्हा माझ्यावर संकट आलं, माझ्यापासून दूर जाणारे सगळ्यात आधी हे माझीच लोक होती. आणि म्हणून आता माझ्याकडे दुसरं कुणीही राहिलेलं नाही, फक्त तूच राहिलेलं आहे. म्हणून तेरे बिना नाही कोई मेरा अपना देवा. तुझ्या बिना आता माझं इथं दुसरं कुणीही राहिलेलं नाही. आणि एक गोष्ट सांगू, मनुष्याला फार उशिरा कळतं की आपलं कुणीही इथं नाही आहे. आणि जोपर्यंत मनुष्याला धोका मिळत नाही, ते म्हणतात ना, बदाम खाल्ल्याच्या नंतर अक्कल येते. 1000 बदाम खाल्ल्याच्या नंतर सुद्धा अक्कल येत नाही. जोपर्यंत जीवनात धोका आणि जीवनात ठेस लागत नाही, तोपर्यंत मनुष्याला अक्कल ही कधीच येत नाही. म्हणून भगवंताच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी या संसार रूपामध्ये कुठंतरी धोका मिळणं गरजेचं आहे, अपमान होणं गरजेचं आहे. लोक म्हणतात माझं मन तुटलं. अहो, तुटलं नाही, तुमचं मन तोडल्या गेलेलं आहे. आणि तोडणारे कोण? आपले. ते म्हणतात ना, नाही. आणि म्हणून म्हणतात ना की जीवनामध्ये लग्न तर सर्वजण करतात, परंतु खरा जीवनसाथी कुणाला म्हणावं? खरा जीवनसाथी तो नाही जो आपल्याला रोज फिरायला नेतो, रोज आपल्याला नवीन नवीन कपडे घेऊन देतो, रोज आपल्याला काहीतरी चांगलं बोलत असतो. खरा जीवनसाथी ते आहे, खरं प्रेम ते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम झाल्याच्या नंतर भगवंतावर सुद्धा केवढं आपलं जर प्रेम वाढत असेल तर समजून जायचं की मला खरा जीवनसाथी मिळालेला आहे. कारण त्या जीवनसाथीने आपल्याला भगवंतापासून दूर नाही तर भगवंताच्या जवळ नेण्याचं कार्य केलेलं आहे. ते म्हणतात ना, काय सांगू त्या विठ्ठलाची किती असावी पुण्याई, साथ देण्यासाठी युगे 28 उभे आहे माझी रघुमाई. आणि ज्यांना ज्यांना वाटतं की माझं भाग्य कोणतं, हातात टाळ आहे, गळ्यात माळ आहे, घरी माझा ज्यांना ज्यांना वाटतं की हे जे भाग्य माझ्या नवऱ्यावर लागू होतं, माझ्या पतीवर लागू होतं, त्यांनी हात वर करा. कुणा कुणाच्या पतीच्या हातात टाळ आहे, गळ्यात माळ आहे, सर्वांच्या हात वर.
गोपीचंदन टिळा त्या महिले एवढं आयुष्य आणि त्या महिले एवढं आनंद कुणाच्याही जीवनामध्ये राहणार नाही. आणि म्हणून भगवंत सुद्धा सांगतात की खरं नशीब कुणाला म्हणतात जेव्हा आपला जीवनसाथी हा भगवंताच्या मार्गावर नेणारा असतो, वाईट मार्गावर नेणारा नको. म्हणून सुंदर प्रकारे ही गजेंद्र मोक्षाची कथा इथं आलेली आहे की भगवंताला त्यांनी अडवले जेव्हा कुणी त्यांना आपलं वाटलं नाही आणि भगवंतांनी त्यांच्या हाकेला धावून आले. भगवंत इथं येतात, त्या मगराचा वध करतात आणि गजेंद्राला आपल्या धाममध्ये घेऊन जातात. आता गजेंद्राला आपल्या धाममध्ये नेलं. गजेंद्र जेव्हा भगवंताच्या धामामध्ये गेले तेव्हा त्याला सगळ्यात मोठं आश्चर्य तिथं दिसलं ते म्हणजे त्यांच्या आधी ती मगर तिथे येऊन उपस्थित होती. आता भगवंताला गजेंद्र म्हणतात देवा ज्याच्यामुळं आज माझा मृत्यू झालाय, ज्याच्यामुळं माझी ही हाल अपेक्षा झाली, मला खूप दुःख सहन करावं लागलं, मी तुमच्या बरोबर इथं आलो हे मला कळलं, तर हा इथं काय करत आहे? भगवंताने काय म्हणजे लक्षात द्या बरं का. भगवंत म्हणतात आज हा ही मगर इथं आहे याचं एकमेव कारण म्हणजे जो भक्त माझ्या भक्ताचे पाय धरतो तो सरळ सरळ माझ्या धामाला येऊन पोहोचत. एक भगवंताचे पाय धरा, नाही तर भगवंताच्या खऱ्या भक्तांचे कुणाचे जाऊन पाय धरायचे नसतात. उठलं का पाय असो. त्यामध्ये राम म्हणून आपण पायासाठी पडलं की काही हरकत नाही. फक्त विश्वास हा आपल्या एकमेव भगवंतावर असावा. आणि सुंदर अशी ही कथा आपल्याला ऐकायला मिळते ज्यामध्ये भगवंताने एका पशुला सुद्धा दर्शन दिलेलं आहे. तेव्हा परीक्षित राजा म्हणतात की हे शुकदेवजी मुनी महाराज एक काम करा, आता कथा भरपूर झाल्या, तुम्ही मला समुद्र मंथनाची कथा सांगा. तेव्हा समुद्र मंथनाची कथा त्यांनी सांगायला प्रारंभ केला. समुद्र मंथन कशासाठी करण्यात आलं तर दुर्वासा ऋषी एका रस्त्याने जात होते, समोर इंद्रदेव आले आणि दुर्वासा ऋषींनी आपल्या हाताची फुलांची माळ होती ती इंद्रदेवांच्या गळ्यामध्ये टाकली. इंद्रदेवांना वाटलं की मी एवढा इंद्रदेव आहे, देवांचा राजा इंद्रदेव आहे आणि माझ्या गळ्यात तुच्छ माळ आणून टाकली. या संतांना काही कळत नाही पण समोर बोलता येत नाही. दुर्वासा ऋषींना जाऊ दिलं. जसे दुर्वासा ऋषी गेले स्वतःच्या गळ्यातली माळ टाकली आणि त्यांचा जो हाती होता त्यांच्या वाहनाच्या सोंडावर पडले. आता त्या हातीला वाटलं की इंद्राचं वाहन आहे, साधारण फुलाच्या माळीने मला काही होणार नाही. ती त्याने ती माळ त्यांनी खाली टाकली आणि त्याला पायदळी तुडून पुन्हा त्यांनी तिथून निघून गेले. दुर्वासा ऋषी ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने परत सुद्धा येत होते. त्यांनी ती माळ पाहिली आणि त्यांनी लक्षात आलं की जरी फुलांची माळ असेल, जरी सुद्धा गिफ्ट छोटे आहे, मनातून म्हणतात ना भेट जी आपल्याला मिळते, गिफ्ट जे आपल्याला मिळतं ती गिफ्ट पाहायचं नसतं, त्या गिफ्टची किंमत पाहायची नसती, देणाऱ्याचा भाव पाहायचा असतो. देणाऱ्याचा भाव जर सात्विक असेल ना महाराज, 1 रुपयाची वस्तू सुद्धा फार मौल्यवान असते आणि देणाऱ्याचा भावच चांगला नसेल तर किती जरी महागडी वस्तू असेल तरी तिला किंमत येत नाही. आणि दुर्वासा ऋषीने त्यांना श्राप दिला की स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आल्यामुळं संतांनी दिलेली भेट तुम्ही पायदळी उडवता, मी तुम्हाला श्राप देतो, मी तू दरिद्री होऊ. बोला नाही हातवर राधे 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 श्याम. इंद्रदेवांना श्राप द्या की तू दरिद्री होशील आणि ऋषींचा संतांचा श्राप कधीच खोटा होत नाही, त्यांनी दरिद्री झाले. आता ही गोष्ट दैत्यांची दैत्य गुरु शुक्राचार्यांनी ऐकली आणि दैत्य गुरु शुक्राचार्यांनी सांगितले की जा आता इंद्रावर आक्रमण करा, कारण त्याला श्रापित आहे म्हणून तुम्ही जिंकू शकता. आता दैत्यांनी इंद्रावर आक्रमण केलं आणि सर्व जे काही राज्य आहे देवतांचं हे दैत्यांनी घेतलं. आता दैत्यांनी घेतलेलं राज्य परत मिळवण्यासाठी सर्व देवी देवता म्हणून भगवंताकडे गेले, श्रीहरीकडे गेले आणि श्रीहरी म्हणतात की सगळी तुमच्या चुकीमुळे झालेली घटना आहे आणि म्हणून मी आज काही करू शकत नाही. तेव्हा सर्वजण माफी मागू लागले. इंद्रादी देव सर्वजण माफी मागितली. तेव्हा भगवंत म्हणाले की एक काम करा, सध्या तुमच्याकडे ताकद नाही, तुम्हाला अमृत पाहिजे, अमृत मिळाल्याशिवाय तुम्ही ते हे युद्ध जिंकू शकत नाही. मग एक काम करा, समुद्रामध्ये खूप जास्त रत्न आहेत, समुद्राचं तुम्ही मंथन करा आणि समुद्राचं मंथन तुमच्या एकट्याच्यानं होत नाही आणि दैत्याच्याही एकट्याच्यानं होणार नाही. मग दोघं जण मिळा. दोघं जणांनी मिळले, सर्वजणांनी दैत्याजवळ जाऊन आपलं मत मांडलं आणि सर्वजणांनी समुद्र मंथनाला इथे सुरुवात केलेली आहे. बघा आता समुद्र मंथनाला सुरुवात तर करायची, समुद्राजवळ गेले, परंतु करायचं काय, मंथन कशा प्रकारे करायचे तर मंत्राच पर्वताचा केला रवी आणि त्यामध्ये वासुकी नागाची केली दोरी. आता सुरू केलं ओढणं. भगवंताने आधी
ना. नाही, कारण राक्षसांची वृत्ती कशी असते, सरळ सांगितलेली गोष्ट पटणार नाही. त्यांना जर म्हणलं असं करू नको, ते जाणून बुजून करतात. हम तो डोबेंगे सनम लेकिन तुझको लेके डुबेंगे. त्यांचं चरित्रच असं असतं. आता इंद्रादेवी म्हणाले ठीक आहे, आमच्याकडे एक उपाय आहे. कोणता? त्यांनी सांगितले दैत्यांना, ऐका आम्ही तोंडाकडून धरणार. दैत्य म्हणाले का? आम्ही तोंडाकडून धरणार, तुम्ही शेपटीकडून धरा. आणि त्यांनी म्हणाले की आम्हाला हेच पाहिजे होतं. शेपटीकडून देवता गेले, तोंडाकडून दैत्य गेले. आता दोघा जणांचं ओढणं चालू आहे. परंतु जो मंदराचल पर्वत आहे, समुद्राची एवढी अथांग लाटा आणि एवढे शेपटीकडून मंदराचल पर्वत टिकत नाहीये. सर्वांनी श्रीहरीची प्रार्थना केली, तेव्हा श्रीहरीने त्यांचा एक अवतार इथं घेतला, तो म्हणजे कूर्म अवतार. कासवाचा अवतार. बोला कूर्म भगवान की. कूर्म अवतार घेतला आणि स्वतःच्या पाठीवर मंदराचल पर्वत धारण केला आणि त्याचं मंथन सुरू झालं. बघा म्हणतात की शरीराचं मंथन असो किंवा कशाचंही मंथन असो, सुरुवातीला काय बाहेर पडतं? पाप. जेव्हा आपण भक्ती मार्गाला लागतो, तुम्ही बघा एक जुनं वाक्य आहे. आता बघा, एखादा व्यक्ती चांगल्या मार्गाला लागला का त्याचे जुने कांड बाहेर येतात. आता बरेच जण कांड म्हटलं का वाईट शब्द धरतील. कांड म्हणजे वाईट शब्द होत नाही. तुम्ही बघा सुंदर कांड आहे ना, ते संस्कृत आहे. पण आपल्या लोकांनी काय केले, त्या कांडला एवढ्या वेगळ्या प्रकारे तोडून मोडून सोडले. तर कांड म्हणलं का त्यांना वाटतंय काहीतरी यांनी वाईट केलेलं आहे. वाईट झालं म्हणजे कांड झालेलं आहे. काय कांड झालं रे? कांड हा शब्द वाईट नाही. म्हणून अशा प्रकारे जेव्हा मनुष्य चांगल्या मार्गाला लागतं, सगळ्यात आधी बाहेर निघतं ते पाप. म्हणून चांगल्या मार्गाला लागलं का आणि त्याचे जुने कांड बाहेर येतात. ते सॉर्ट आउट झाले का पुढचं त्याचं जीवन सुरू होतं. अशाच प्रकारे मंथन सुरू केलं आणि मंथन सुरू केल्याच्या नंतर सुरुवातीला त्यातून निघालं ते म्हणजे हलाहल विष. आता सर्वजण म्हणाले अमृताला तर आम्ही घेणार आहे, परंतु हे विष घेण्यासाठी घेणार तरी कोण? आता विष घेणारे कोण आहे? भगवान भोले बाबा. तेव्हा सर्वजणांनी मिळून भगवान भोले बाबांची स्तुती करायला सुरुवात केली. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्तले जले जटाटवी गलत जल वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलन लाटपट्ट पावके किशोर चंद्रशेखरे गती प्रतीक्षण. शिवजींची सर्वांनी स्तुती करायला सुरुवात केली आणि शिवजींचं सगळ्यात मोठं नाव आधीच पडलेलं आहे. शिवजी कोण आहे?
शंभो शिव महादेव शंभो शंभो शिव महादेव शंभो आपल्या सर्व गावाला माळकरी करणारे जवळपास गावाचे गुरु आणि ज्यांचा अधिकार हा फार मोठा आहे असे श्री हरिभक्तप्राण बबन महाराज बहिरवाल यांचे आपल्या सर्वांमध्ये आगमन झालेले आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करा. आज तुमच्यामुळे आमच्या सुद्धा दर्शनाचा योग आलेला आहे. त्यांचे मी सर्व गावातर्फे सहर्ष स्वागत करते. शिवजी त्यांना प्रणाम करून आजच्या कथेच्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. एकदा बाबांसाठी जोरदार काय सर्वांनी वाजवा. शरीभक्तपरायण बबन महाराज बहिरवाल यांची आज्ञा घेऊन आजच्या कथेच्या पुढच्या भागाला आपण प्रारंभ करूया. बघा, जसं हलाहल वेश निघालं, सर्वजणांनी भगवान शिवजी यांना आठवण केलेलं आहे. आणि भगवान शिवजी म्हणजे एकमेव असे दैवत आहे ज्यांना काहीही मागा, एवढे भोळे काहीही मागा त्यांनी घेतात. म्हणून तो म्हणतात ना, ना जाने किस पर खुश होते, ना जाने किस पर खुश होते, तू क्या से किनारे
नीलकंठ भगवान की जय पुढं त्याला कृष्ण झालं आणि पुढं अजून मंथन करायला सुरुवात केलं. त्यामधून कामधेनू नामक गायने गेली, ती ऋषींनी घेतली. उच्च सेवा नामक घोडा निघाला, तो दैत्यांनी घेतला. मदिरा निघाली, मदिरा म्हणजेच दारू, ती कुणी घेतली? दैत्यांनी. कारण भगवंत म्हणतात देवासारख्यांनी चांगल्या मार्गावर जाणाऱ्या लोकांनी कधीच मदिरेला हात लावायचा नसतो, दारूला हात लावायचा नसतो. कारण दारू म्हणजे काय? बऱ्याच लोकांना वाटतं मी कुणाचा खून करत नाही, मी कुणाला मारत नाही, म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट मी फक्त दारू घेतो, घरातल्या घरात पिऊन राहतो. परंतु दारू पिण्यामध्ये एवढं पाप आहे का? कारण दारू पिल्याच्या नंतर मनुष्य स्वतःची बुद्धी विचार करण्याची क्षमता ही गमावून बसतो आणि त्यामुळे नको त्या प्रकारचे पाप त्याच्या हातून घडलेले राहतात. म्हणून मदिरा कधीच देवतांनी हात लावायचा नसते, चांगल्या माणसाने हात लावायचा नसते. मग मदिरा ही दैत्यांनी घेतली. पुढं ऐरावत नामक वाहन जे इंद्राचे आहे, इंद्रदेवांनी घेतले. त्यानंतर त्यामध्ये लक्ष्मी माता निघाल्या. लक्ष्मी मातेला सांगितले, जसं आपल्या शास्त्रामध्ये स्वतःच वर निवडण्याची मुभा दिलेली आहे. तुम्हाला सर्वजण भांडू लागले मी लग्न करणार, मी लग्न करणार. लक्ष्मी मातेला सर्वांनी सांगितले तुम्हाला ज्यांच्याशी लग्न करायचे तुम्ही त्यांना निवडू शकता आणि म्हणून स्वयंवर सुद्धा होते. तर लक्ष्मी माता एका एकाकडे जाऊ लागली. शिवजींकडे गेले, चांगले परंतु ते लहान असतात. ऋषींकडे गेले, ऋषी चांगले परंतु क्रोध फार लवकर येतो. देवतांकडे गेले, अहंकारी आहेत. फक्त त्यांना फक्त एकमेव व्यक्ती आवडले, ते म्हणजे त्याच्याकडे पाठ करून बसलेले श्री हरी. आणि त्याने म्हटले की मला यांच्याशी लग्न करायचं आहे आणि त्यांचा तिथं विवाह संपन्न झालेला आहे. आता विवाह संपन्न झाला, पुरुष एकदा त्यांनी मंथन सुरू केलेले आहे आणि जसं मंथन सुरू झालं त्यामधून भगवंताचे एक अजून अवतार निघाले, ते म्हणजे धन्वंतरी अवतार. आता धन्वंतरी भगवंत आपल्या हातामध्ये अमृताचा कलश घेऊन निघाले, परंतु आतापर्यंत एकत्रित मिळून मंथन करणारे जे दोघं जण सोबत मिळून मंथन करत होते, दैत्य आणि दानव, आता जसं अमृत समोर निघालं दोघांच्या भांडणे. दैत्य म्हणाले माझ्याकडे, देव म्हणाले माझ्याकडे. धन्वंतरी भगवंत म्हणतात की इथून गेलेलं बरं. आणि धन्वंतरी भगवंतांनी अमृताचा कलश घेतला आणि सरळ समोर समोर पळू लागले. आता देव श्रापित होते आणि दैत्य ताकदवान होते आणि म्हणून दैत्यांनी धन्वंतरी भगवंतांना पकडला आणि त्यांच्याकडचा अमृताचा कलश घेतला. सर्व देव मिळून भगवंताकडे जातात आणि भगवंताला म्हणतात देवा त्यांनी जर अमृत पिलं, दुसरा काही वाईट विषय नाही, मेहनत दोघांची सुद्धा, पण त्यांनी जर अमृत पिलं तर धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी फार जास्त वेळ आपल्याला लागणार आहे, पुन्हा धर्माचं राज्य स्थापनच होणार नाही. आता बऱ्याच जणांना वाटत असेल की मोहिनी अवतार झाल्याच्या नंतर भगवंतांनी जो मोहिनी अवतार त्यानंतर धारण केला आणि दैत्याला पाणी दिलं आणि देवतांना अमृत दिलं, हा अन्याय नाही का? तर हा भाग आज आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण ठेवूयात, उद्या त्या भागावर सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. जे भाग आपले राहिले मी रोज सांगत आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो भाग सुद्धा घेत आहे. तर बघा, दैत्यांनी अमृताचा कलश घेतल्यामुळं देव सर्वजण गेले आणि देवांनी मिळून प्रार्थना केली. त्या भगवंतांनी आपला पुढचा अवतार तिथं घेतला आणि तो म्हणजे मोहिनी अवतार. भगवंतांनी इतकं सुंदर अप्सरेचं रूप घेतलं आणि हळूहळू पुढं चालू लागले. जसं सुंदर अप्सरेला पाहिलं तसं दैत्यांची जी बुद्धी आहे ती मोहित झाली आणि त्यांनी भांडण सोडली. अमृताचा जो मोह होता तो सुद्धा सोडला आणि त्या दिशेने जाऊ लागले. हे सुंदरी तुम्ही कोण आहात? भगवंत म्हणतात मी अप्सर आहे, परंतु मला वाटलं मी आनंदासाठी इथं विरोध करत होती, परंतु तुमच्यामध्ये भांडण चालू आहे, जिथं भांडण चालू आहे तिथं मला करमत नाही म्हणून मी निघाली. आता दैत्य त्यांचं रूप पाहून मोहित झाले होते. अहो साधारण व्यक्ती जरी पाहिला तरी, साधारण सुंदर महिला जरी पाहिली तरी वाटते किती सुंदर आहे, किती गोड रूप आहे, छोटंसं बाळ किती गोंडस असतं त्याला पाहून असं वाटते किती गोड आहे, किती किती गोड कसं असू शकतं. परंतु भगवंताचं रूप यापेक्षाही सुंदर आहे. तर भगवंताचं एवढं सुंदर रूप पाहिलं आणि मोहित झाले सांगितले की तुम्हाला जर वाटत असेल की भांडण शांत काम करा, हे अमृताचा कलश तुम्ही घ्या. ज्याला वाटलं त्याला उपाशी मारा आणि ज्याला अमृत पाजू वाटलं त्यांना अमृत पाजा. हे एक वाक्य आणि भगवंत म्हणाले ठीक आहे, आता मला अधर्म करायची गरज नाही, कारण मला परमिशन ही तुम्ही दिलेली आहे. योग्य वाटतं ते करा म्हणून मी योग्य वाटतं मला तेच करणार आहे. जर त्यांनी म्हटलं असतं की तुम्ही दोघांमध्ये वाटून द्या तर मला दोघांना सुद्धा वाटावं लागलं असतं, परंतु तुम्ही सांगितलं तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय तुम्ही घ्या. ज्याला पाजायचं त्याला पाजा, ज्याला उपाशी ठेवायचं त्यांना उपाशी ठेवा. आणि मोहिनी अवतारामध्ये भगवंतांनी दैत्यांना पाणी आणि देवतांना अमृत पाजलं.
देव शापित होते, परंतु अमृत पिल्याच्या नंतर त्याने आनंद झाले आणि हे एका दैत्याला कळालं की ही मोहिनी म्हणजे दुसरं कोणी नसून भगवंताचं स्वरूप आहे आणि त्यांनी स्वतःचं रूप बदललं आणि देवताच्या रांगेमध्ये जाऊन बसले. देवताच्या रांगेमध्ये जाऊन समोर घेऊन त्यांनी थोडंसं अमृत पिलं. त्यांच्या दोघांच्या बाजूला एकीकडे सूर्यदेव आणि एकीकडे चंद्रदेव आणि दोघांच्या मधात जाऊन हे दैत्य बसले होते. आता सूर्यदेव आणि चंद्रदेव यांना कळालं की हे आमच्यामध्ये तर नाही मग हे दुसरं कोणीतरी असतील आणि भगवंताला सांगितले की थांबा भगवंता, हे देव नाही, हा दानव आहे. परंतु तोपर्यंत त्याने अमृत पिलं होतं. भगवंताने सुदर्शन चक्र काढला आणि त्याचा शिरच्छेद केला, पण तोपर्यंत अमृत पिलं असल्यामुळं त्यांचं धड आणि शरीर आणि धड जे आहे डोकं हे वेगवेगळं झाले. दोन्ही जिवंत राहिले. एकाचं नाव राहुल, दुसऱ्याचं नाव केतू असं पडलं आणि भगवंतांना त्यांनी माफी मागितली. भगवंत म्हणतात ठीक आहे, काय मागायचंय? राहू आणि केतू यांनी म्हणतात की या दोघांमुळं, सूर्य भगवान आणि चंद्रदेव या दोघांमुळे माझं नुकसान झालेलं आहे. तर जेव्हा आपण म्हणतो की ग्रहण लागतं, सूर्याला ग्रहण आणि चंद्राला ग्रहण, जसं हवा दिसत नाही पण आहे तशा प्रकारे राहू केतू ग्रह दिसत नाही पण आहे आणि जे ग्रहण लागतं ते या शापामुळेच लागतं असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. बाकीचा जो विषय आहे तो आपण अजून उद्या त्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. तर सुंदर ही कथा आपल्याला इथं पाहायला मिळते. पुढची जी कथा आहे ती म्हणजे अंबरीश राजांची कथा आहे. आता शुद्धदेवजी मुनी महाराज यांना परीक्षित राजाने विचारले की सर्व देवतांच्या याच्यामध्ये एक नाव आहे, मोठमोठ्या ऋषींचं आहे, परंतु एक साधारण राजा, या राजांचं कथा यामध्ये का आलेली आहे? तेव्हा परीक्षित महाराजांना शुद्धदेवजी मुनी महाराज सांगतात की तुम्हाला फार भूक लागलेली आहे, एखाद्याला खाण्यासाठी जलेबी माहिती आहे सर्वांना? जिलेबी माहिती आहे ना? हो नाही काय बघून हा माहित आहे. आता तुम्हाला त्याची टेस्ट माहिती आहे. कल्पना करा तुम्हाला खूप जास्त आवडते, तुम्ही 10 दिवसापासून उपाशी आहे, तुमच्या पुढे जिलेबी ठेवली, खाऊ वाटेल का नाही? बरोबर. एखाद्याने त्याची चवच पाहिजे नाही, त्याला खाऊ वाटेल का नाही? पण ज्याला चव माहिती आहे त्याला फार खाऊ वाटेल. शुद्धदेवजी मुनी महाराज म्हणतात हे राजे यांना संसाराची चव माहित आहे, एवढं सर्वस्व त्यांच्याकडे, अखंड राज्य त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा सर्व असूनही माझ्याकडे कशाची अपेक्षा माझ्या मनामध्ये बाकी नाहीये. फक्त धर्माच्या मार्गाने जातात, भगवंतांनी दिलं म्हणून आपलं काढीत जातात आणि संसारामध्ये राहून सुद्धा, प्रपंच करून सुद्धा परमार्थ कशाचा करता येतो यासाठी अंबरीश राजांची कथा इथं आलेली आहे. एकदा अंबरीश राजा यांनी एकादशी पकडली आणि दुर्वासा ऋषी तिथे आले. एकादशी सोडण्याच्या दिवशी दुर्वासा ऋषींना त्यांनी म्हटले की प्रणाम, चांगलं झालं संतांची भेट झाली, तुम्ही काम करा, आपण दोघं सोबतच उपवास सोडूया, एकादशी सोडूया. दुर्वासा ऋषी म्हणतात हो, तुम्ही थोडं स्नान करून घेतोय तोपर्यंत तुम्ही थांबा. आता एकादशी सोडण्याचा जो वेळ आहे तो वेळ निघून जात होता आणि दुर्वासा ऋषी आलेले नव्हते. परंतु जर त्यांच्या आधी जेवण केलं तर संत अपमान होईल आणि नाही जर जेवण केलं तर एकादशी पूर्ण फलाला येणार नाही. मग काय करावं? काही जणांनी त्यांना उपदेश केला, काम करा, तुलसी तर तोंडामध्ये टाका आणि फक्त थोडंसं पाणी प्या, म्हणजे एकादश सुद्धा सुटेल आणि तुमचं जेवण सुद्धा करायची गरज पडणार नाही. आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी केले. दुर्वासा ऋषी तिथे आले आणि दुर्वासा ऋषी अत्यंत क्रोधाग्नीमध्ये म्हणतात की तुम्हाला जर उपवास सोडायचाच होता तर मला बोलवलं कशासाठी? माझा अपमान. त्यांनी कृत्या नामक एक राक्षसीला जन्म दिला आणि त्याने सांगितले की या राजाचा तू सर्वनाश कर. तेव्हा भगवंताचा सुदर्शन चक्र तिथे आले आणि भगवंताचा धावा केला. भगवंताचा सुदर्शन चक्र आले. त्या कृत्या नामक राक्षसीचा तर विनाश त्यांनी केलेलाच आहे, परंतु जसा त्या राक्षसीचा विनाश झाला दुर्वासा ऋषीच्या मागे ते चक्र लागले. आता दुर्वासा ऋषी पुढं सुदर्शन चक्र मागं आता भगवंत दुर्वासा ऋषी भगवंताकडे जातात, मला माफ करा, काय माझ्याकडून चूक झाली, सोडा. हा सुदर्शन चक्र माझा पीछा सोडत नाहीये. भगवंत म्हणतात मला माफी मागून फायदा नाही, तुम्ही एका खऱ्या भक्ताचा अपमान केलेला आहे, तुम्ही त्या भक्ताला जाऊन माफी मागा, तेव्हाच ते सुदर्शन चक्र सुद्धा तुम्हाला माफ करेल. जसे त्यांनी अंबरीश राजांकडे गेले, त्यांना माफी मागितली. अंबरीश राजा तरी सुद्धा म्हणतात की संतांचा आशीर्वाद फक्त हात देण्यासाठी उठावा, माफी मागण्यासाठी नाही. आणि त्यांनी मोठ्या मनाने तिथे त्यांना माफ करा. सुदर्शन चक्र सुद्धा तिथून निघून जातं. प्रपंच करून परमार्थ कशा प्रकारे साधता येतो, सर्वांमध्ये राहून सुद्धा सर्वांमध्ये अलिप्त कसं राहता येतं, चिखलामध्ये कसं कमळ फिरता येतं, याचं उत्तम असं उदाहरण म्हणून अंबरीश राजांची कथा इथे आलेली आहे. पुढं सूर्यवंशाची आपल्याला कथा इथे यायची आहे. ती म्हणजे जे म्हणतात ना
म्हणजे प्राण जाईल पण माझं वचन जाणार नाही अशी ज्यांची रीत आहे असे म्हणजे रघुकुल रीत प्रभू श्री राम यांच्या जन्माची कथा आपल्याला इथे पाहायची आहे. तर बघा ही कथा आपण नॉर्मली अशी सर्वांनीच ऐकली असेल, परंतु आज आपल्याला थोडं गीतामधून पाहिजे कारण पूर्ण कथेसाठी आपल्याकडे आज वेळ सुद्धा थोडासा अपुरा आहे. 10:30 वाजले. अजून जे आजचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे भगवान श्री कृष्ण त्यांच्या कथेकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे. हम कथा
काशनाने राम सकल गुण धारणे रामकथा सुनते राम सकल गुण धारणे श्री रामायण पुण्य कथा दशरथजी यांचे पुत्रकामेष्टी यज्ञ त्यांनी केले आणि त्यांना 4 पुत्र झाले. भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, रामा. या गीतामधून आज आपण त्यांचं वर्णन पाहिलेलं आहे. गुरु वशिष्ठ यांच्या गुरुकुलमध्ये गेले आणि गुरुचं महत्व काय की ज्यांना सर्वांचं ज्ञान आहे त्यांनी सुद्धा ज्ञान घेण्यासाठी गुरुजींकडे जातात का? कारण मी जर असं राहिलो तर समोरच्या समाजापुढं काहीतरी संदेश मला द्यायचा आहे. म्हणून ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे त्यांनी सुद्धा ज्ञान घेण्यासाठी गुरु वशिष्ठ यांच्या आश्रमामध्ये जातात. पुढं माता सीता यांच्यासोबत त्यांचं लग्न झालेलं आहे आणि 4 बहिणी तथा हे 4 भाऊ यांचं लग्न झालेलं आहे. पुढं माता कैकेयी यांना मंथरा यांनी त्यांच्या डोक्यामध्ये विष टाकल्याच्या नंतर माता मंथरेने त्यांना ओळखून दिले आणि 14 वर्षाचा वनवास त्यांना मिळाला. आता वनवास मिळाला परंतु म्हणतात ना ही जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा परफेक्शन कसं मिळवता येईल. जे घडलं ते घडलं, जे वाईट घडलं ते आपल्या हातामध्ये नाही, परंतु त्यावर रडत बसायचं का त्यासाठी लढत बसायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. मग लढायचं का रडायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं. म्हणून प्रभू श्रीराम म्हणतात रडत बसायचं नसतं, लढत बसायचं असतं. माता सीता सुद्धा त्याच्यासोबत निघाल्या. बघा प्रभू श्रीराम यांना वनवास मिळाला, माता सीता त्याच्यासोबत गेल्या. त्याला म्हणतात खरी पत्नी. नाहीतर आपल्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना झाला म्हणून तुम्हाला सांगू कोरोनाच्या काळामध्ये बरेच जणांनी आपला जीव सोडला. प्रत्येकाचं कारण कोरोना बिमारी नव्हती बरं. काही जणांचं कारण हे सुद्धा होतं ज्या लोकांसाठी आम्ही आयुष्य वेचलं, ज्या लोकांसाठी आम्ही आमचं आयुष्य दान केलंय, आज आमच्या लोकांनी आमच्यापासून पाठा फिरवलेल्या आहेत आणि आपल्याच लोकांची अशी वागणूक त्यांना मिळाली. त्यांनी आधीच स्वतःचं अर्ध जीवन त्यांचं मरण केलं होतं. म्हणजे ते म्हणतात ना बाहेर युद्ध करण्यापेक्षा आधी मनामध्ये युद्ध चालू असतं. मनातलं हारलं का बाहेरचं आपोआप हरवून जातं आणि अशा प्रकारे खचून गेला म्हणजे हारला. म्हणून पत्नीची साथ जीवनामध्ये फार महत्वाची असते. प्रभू श्रीरामासोबत जातात. पुढं भक्तांची महिमा केवट भेटली आणि केवट यांनी त्यांना भगवान श्रीराम म्हणतात आम्हाला पुढं जायचं, नदी पार करत. केवट यांनी म्हणतात मला तर पाय धुवायचे, मनातल्या मला तर पाय धुवायचे, पण असं काही धुवू देणार नाही. मग आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर प्रेमानं नाही तर रागव. त्यांनी म्हणतात ठीक आहे पण आधी मला तुमचे पाय धुऊ द्या. प्रभू श्रीराम म्हणतात अजिबात नाही, मी पाय धुऊ देणार नाही. तेव्हा केवट म्हणतात जब भी सीधी उंगली से नहीं करता तो उंगली टेढ़ी करनी पडते. ते म्हणतात तुम्हाला काय वाटतं, मला काही माहिती का, तुमच्या चरणाची धूळ लागली म्हणून एक साधारण जी स्त्री आहे, एक साधारण जो दगड आहे तिचं स्त्रीमध्ये रूपांतर झालं आणि तुमच्या पायाची धूळ जर माझ्या नावेला लागली आणि माझी जर नाव स्त्री झाली, मी एकटा बिचारा एकच बायको सुधरू देणार नाही. पत्नी सताती है कितना रुलाती है, आधी छोटी त्रास देते आणि त्यातल्या दुसरी आली तर माझ्याच्यानं सांभाळणं येणार नाही. मग एक काम करा, जोपर्यंत पाय धुऊ देणार नाही तोपर्यंत मी आज जाऊ देणार नाही. ठीक आहे बाबा धूप पण नेऊन तर सोड, धुतात. आता भगवंताचे पाय तर धुतात पण त्याचं वरट हस्त डोक्यावर पडावं, काय करावं, जाणून बुजून त्यांना हलवण्याचा प्रयत्न. तर लक्ष्मणजी म्हणतात थोडं कमी पाय धुव, हलवायला वेळे माझा भाऊ पडेल, माझे बंधू पडतील. तेव्हा केवळ म्हणतात पडण्याची जर एवढी भीती असेल तर डोक्यावर हात ठेवा ना, पडणार नाही ना. आता काही राजाचे पुत्र राहिले नाही, आता वनवासी आहे, डोक्यावर हात ठेवा म्हणजे पडणार नाही. आणि भगवान श्रीराम घाबरत घाबरत डोक्यावर हात ठेवतात. माता
देव म्हणतोय तुमच्याकडे आहेच काय मला देण्यासाठी? आहे का वनवासी करा खालून वर पूर्ण गंगा दिसत आहे, काय देतात? माता सीता म्हणतात माझ्याकडे आहे, मी माझं आभूषण काहीतरी काय घेतात नाही, तुमच्याकडे मी काही घेऊ शकत नाही. प्रभू श्रीरामांना म्हणतात फक्त एक काम करा, तुम्ही मी काही जास्त आपलं काम वेगळं नाहीये. लक्ष्मणजीला राग आला, हे राजा आहे हा केवट आहे, काय साम्य दोघांमध्ये? मी सांगतो ना काय साम्य, फक्त एवढं साम्य आहे की मी ही नदी पार करतो, मी याचे तुमच्याकडून पैसे घेत नाही. जेव्हा भवसागर पार करण्याची वेळ येईल तुम्ही मला भवसागर पारून द्या, माझ्याकडून काही पैसा घेऊ नका. सुंदर ही केवटची कथा आपल्याला इथे येते. पुढं जे आहे सगळ्यात आवडीचे म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की भगवान फक्त एकाच जातीचे आहेत का, कारण आपल्या सर्वांमध्ये तो भेद खूप जास्त आहे. भगवंत म्हणतात की चतुर्वर्णमया सृष्टम गुण कर्म विभागशः, बरोबर का? भगवंतांनी जात नाही म्हणून भगवंतांनी 4 वर्ण बनवले, ते पण कशाच्या आधारावर? गुण आणि कर्माच्या आधारावर. या वर्णाची त्यांनी विभागणी केलेली आहे 4 वर्ण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. बाकीच्या ज्याच्या त्याच्या कामानुसार त्यांच्या जातीच्या आपापल्या नाव पडलेले आहेत. आणि बघा आपल्याला भगवंतांनी सुद्धा ते शिकवले आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तेच शिकवले की ज्या जाती जातीमध्ये आपण भांडणी करतोय, अरे जातीवर भांडणी करण्याचा हा वेळ नाही, जातीसाठी नाही तर या मातीसाठी लढा, जातीवर नाही या मातीवर प्रेम करायला शिकायला पाहिजे. बरेच जण आता एका ग्रंथामध्ये आलंय की ब्राह्मणांचं जो उत्पन्न स्थान आहे हे चांगलं आहे, हात डोकं, आणि शूद्राचं उत्पन्न स्थान कोणतं आहे? चरण पायापासून. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीच्या समोर जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा त्याच्या डोक्याच्या पाय पडतो का चरणाच्या पाय पडतो? म्हणजे वंदनीय काय आहे? काय आहे? चरण. म्हणजे शूद्राची उत्पत्ती कुठून आहे? हा, आता हा वर्ण विभाग झाला, यामध्ये उच्च नीच असा कोणताही भेद नाही. एक साधारणच उदाहरण तुम्हाला देते. मी वर बसून आहे, तुम्ही कुठे बसून आहे? याचा अर्थ मी खूपच उच्च आहे, तुम्ही फारच नीच आहे, असं होतो का? नाही. हा काय ही केलेली व्यवस्था आहे का? कारण मी जर खाली बसले तर मागच्यांना दिसणार, त्यासाठी तुम्ही काय केले? एक आसन बनवले व्यासपीठ म्हणून, मला थोडं उंच केले आणि त्याच्यावर मी बसली. यामुळे काय होतं की बाकीच्यांना सुद्धा मी दिसते. आणि हीच वर्ग व्यवस्था आहे. ज्याला जे जमतं त्याला ते करायचे. पूजा पाठ करते ना, ठीक आहे, ब्राह्मण. ब्रह्मज्ञान तो ब्राह्मण. आता क्षत्रिय कुणाला म्हणायचं? आर्मी जवान, ज्यांनी आपलं रक्षण करत आहेत. वैश्य कशाला म्हणायचं? जे शेतीवर व्यवस्था करतात त्यांना, जे नोकरी व्यवस्था करतात त्यांना. व्यवसायाला काय म्हणतात? वैश्य. आणि शूद्र कशाला म्हणतात? ज्यांनी नोकरी वगैरे बाकीचे कामं जे आहेत त्यांना. आता ज्याचं त्याचं काम दिलेलं आहे, यामध्ये उच्च आणि नीच कोणताही भाग नाही. काम सगळं तेच आहे, फक्त आपल्या मनुष्याच्या डोक्यामध्ये खूप जास्त प्रश्न की हा उच्च हा कोणी, असं काही नाही. आपण भगवंताची लेकरं आहोत. ज्याचा जास्त भाव भगवंताला ना ज्ञानी भक्त आवडतो, ना ज्ञानी भक्त आवडतो, ना श्रीमंत आवडतो, ना गरीब आवडतो. भगवंताला फक्त तोच भगवंत भक्त आवडतो ज्याच्या मनामध्ये सात्विक भक्ती आणि ज्यांच्या मनामध्ये खरा सात्विक भक्ती भाव आहे. भगवंताला आपलं करण्यासाठी फक्त एकच आहे, मनातील खरा सात्विक भक्ती भाव. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे एका भिल्ल जातीच्या कन्या माता शबरी यांना सुद्धा भगवंत यांची उष्टी बोरं खातात. आता भगवंताच्या जर मनामध्ये उच्च नीच हा भेद असतात तर भगवंताने कधी त्यांची उष्टी बोरं खाल्ली असती का? अजिबात नाही. आणि म्हणून माता शबरी म्हणजे कोण? भक्तीचं उत्तम असं उदाहरण. माता शबरी यांनी मातंग ऋषीच्या आश्रमात राहत होत्या. मातंग ऋषीने फक्त त्याने एक शब्द दिला, प्रभू श्रीराम येतील. कधी येतील सांग? येतील म्हणजे खरं. आता माता शबरीला वाटले आज येतील, उद्या येतील, परवा येतील, कधी येतील काही सांगता येत नाही, पण येणार आहे. माता सीतेचं हरण झालं. माता सीतेला शोधण्यासाठी प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजी फिरत आहे, परंतु ते कधीही येऊ, आज जर आले तर माझ्या प्रभू श्रीरामाच्या पाय एवढे कोमल आहेत, एवढे कमलासारखे कोमल नाजूक आहेत, त्यांच्या पायाला खडा रुतू नये म्हणून घरापासून फुलं टाकत. रोज त्यांच्यासाठी गोड आधी खायचं, कडून निघलं तर फेकून द्यायचं, गोड निघालं तर ठेवून द्यायचं. आणि एक दिवस त्यांनी फुलं टाकत होते आणि रस्त्यामध्ये काही जण भेटले आणि त्यांना म्हणतात, आमच्यासारख्या योगी पुरुषांना सुद्धा भेट देण्यासाठी प्रभू श्रीराम आले नाही, देव आले नाही, तुझ्यासारख्या भिल्लजातीच्या कन्याला भेट देण्यासाठी प्रभू श्रीराम येतील, हा तुझा भाव तरी कसा आहे? तेव्हा माता शबरी म्हणतात, तुम्ही किती जरी काय म्हटलं तरी माझा भाव खरा आहे, कारण मला माहिती आहे मेरे राम हो राम आएंगे, 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 आएंगे।
आपलं सारं प्रेम करत आपल्या बहिणीला विदाई देत आहे कोण कंस मामा आणि विदाई देत असताना एक समोर चालत 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 एक मोठी गर्जना झाली आणि त्या आकाशवाणीच्या गर्जनेमध्ये सांगितले की अरे मूर्ख कंसा, ज्या आपल्या लाडक्या बहिणीला एवढ्या थाटामाटामध्ये लग्न करून पुढे नेत आहेस, याच देवकीचा 8वा पुत्र तुझा जीव घेणार म्हटलं. सगळं प्रेम राहिलं बाजूला, बहीण राहिली बाजूला. मी नेहमी सांगते, कोई कितना भी अपना क्यों ना हो, के कोई कितना भी अपना क्यों ना हो, अपने पे आए तो पहले अपना ही सोचता है. सुरुवातीला आधी स्वतःचा विचार, बाकी पूर्ण जगाचा विचार लोक करतात. आणि त्यांनी विचार केलाय की जर देवकीचा पुत्र जीव घेणार असेल ना रहेगा बास ना वजेगी. देवकीला जर मारून टाकलं तर पुढचं पुत्राचं एक टेन्शनच राहणार नाही. घेऊन या खड्ग माराया धावाला. हातात तो घरी लाव वसुदेव. वसुदेवजींनी हात धरला आणि वसुदेवजी म्हणतात, आतापर्यंत तुमची बहीण होती, माझा अधिकार नव्हता, पण आता माझी पत्नी आहे, माझी अर्धांगिनी आहे. आणि एका पतीचं सगळ्यात मोठं कर्तव्य कोणतं? आपल्या पत्नीच्या सन्मानाची रक्षा करणे, आपल्या पत्नीची रक्षा करणे. आणि त्यांनी म्हटलंय की वसुदेवजी सजा दो घसा मेरे